राष्ट्रवादी पुन्हा फुटणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। याचं कारण आहे शिवसेना मंत्री संजय शिरसाटांनी केलेलं वक्तव्य। राष्ट्रवादीचे काही नेते आमच्या संपर्कात असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। शिरसाटांच्या वक्तव्यानं चर्चांना चांगलंच उधाण आलंय। अजितदादांचा पक्ष फोडण्याचा हेतू नाही असं उदय सामंत म्हणाले, तर मित्रपक्ष बसून चर्चा करू असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। हा पक्ष त्यांच्या अंतर्गत गोष्ट वेगळी, परंतु पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे। काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत। पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाच्या खाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांच्या संपर्कामध्ये जर ते असतील तर ते काही मला माहिती नाही, परंतु मुद्दा असा आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्याबरोबर मित्रपक्ष म्हणून काम करते। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा पक्ष फोडणं आणि त्यांच्यातले कार्यकर्ते किंवा आमदार आमच्याकडे घेणं हे काही आमचं ध्येय नाही। आता आमच्या पक्षाबद्दल त्यांनी काय म्हणावं ते बोलले, आता ते कशामुळे बोलले काय बोलले ते त्यांचं त्यांना माहिती। ज्यावेळेला एकत्रितपणाने आम्ही कधी बसू त्यावेळेला आम्ही विचारू त्यांना, बाबा कुठल्या माहितीच्या आधारावर आपण, म्हणजे कुठली माहिती आहे की ज्याच्यामुळे किंवा कुठली घटना घडली त्याच्यामुळे ते बोललेले आहे। ठीक आहे, पण ते नेहमी बोलतच असतात, त्याच्यामुळे काय त्याच्यात काय अशी काय हे होण्याचं काही कारण नाही। त्यामुळे ऑपरेशन तुतारी वगैरे असा कुठलाही मुद्दा आमच्या समोर नाही। पार्थ पवार यांच्याबद्दल नाराज असण्याचं कारण नाही, सुनील तटकरे यांनी हे वक्तव्य केलंय। विलिनीकरणावरही तटकरेंकडून पडदा टाकण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तर पार्थ पवारांबाबत हे वक्तव्य करण्यात आलंय, सुनील तटकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर विलिनीकरणावरही पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आज दादांच्या दुर्दैवी अकाली निधनाच्या नंतर पार्थ असतील, जय असतील, हे आता सक्रिय राजकारणात आहेत। त्यामुळे तरुण नेतृत्व आहे, तर त्यांच्याबद्दलची तक्रार असण्याचं कारणच काय? योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन, त्यांची काय भूमिका असेल ते आम्हाला काय वाटतं ते आम्ही समजून घेऊन चर्चा करून पक्षांतर्गत आम्ही त्या ठिकाणी वाटचाल करत असतो। आम्हाला आता पुढच्या 25 वर्षाची पक्षाची वाटचाल करायची आहे। 2029च्या निवडणुका आहे, त्याच्या आधी राज्यातल्या उरलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या ठिकाणी येतील, ग्रामपंचायतीच्या निवडणुका येतील। संघटनेचं कार्यक्षेत्र अजून वाढवायचं असेल तर काय पद्धतीने काम करायचं आहे याची चर्चा आम्ही वारंवार करत असतो। एक बाब खरी आहे की स्वर्गीय दादा आहेत असताना विलिनीकरणाची चर्चा एका टप्प्यापर्यंत गेली होती, त्याच्यानंतरच्या सुद्धा काही घडामोडी झाल्या। काल परवाच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पवार साहेबांच्या पक्षाचे किंवा आदरणीय सुप्रियाताई यांनी या बाबतीतली स्पष्टपणाची भूमिका मांडलेली आहे। मग आता त्या विषयामध्ये काय उरलेलं नाही शिल्लक। आता जे असेल ते आता आम्ही पहिल्यापासूनच मी सांगत आलो, आम्ही एनडीए मध्ये आहोत, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली देशामध्ये काम करतो, राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करतो। ती भूमिका घेऊनच विकासाभिमुख आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये गती त्या ठिकाणी द्यायची आहे।